स्वराज्याचे संस्थापक श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि तुमचं आमचं दैवत संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील, माझ्याबरोबर आलेले मराठा सेवक युवराज मस्के, काकड सरपंच अमोलजी बागलाने, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश नायकवडे, लक्ष्मण नायरनाळे, सन्माननीय व्यासपीठ व सन्माननीय खडकपुरा वासियान, तसेच समाज बांधव मित्रांनो, 29 ऑगस्ट या रोजी जरांगे पाटील यांनी ही जी तारीख जाहीर केली आहे, ही तारीख इतिहास घडवणारी आहे. कारण मित्रांनो, आपल्या समाजाची दयनीय अवस्था आहे. आपल्या समाजामध्ये भांडी घासणारी आपलीच बहीण आहे, गवंड्याच्या हाताखाली जाणारा आपणाच भाऊ आहे, दुकानात एखाद्या कामगार म्हणून जे काही काम करतो तो आपलाच मुलगा आहे, आपलाच भाऊ आहे, आपलाच बाप आहे, आपलीच आई आहे. म्हणून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी गेल्या 2 वर्षापासून जीवाची काडं, हाडाची काडं केली आहेत. मित्रांनो, आपल्याला माहीत नसेल किंवा माहीत असेल, या माणसाने उपोषण करून करून स्वतःच्या रक्त जाळलं आहे आणि रक्त जाळून अशक्तपणा एवढा जाणवतो की दिवसभरामध्ये जर 5 किलोमीटर 2 किलोमीटर चालायचं असेल तर तो माणूस चालू शकत नाही. एखाद्या एवढ्याशा मंदिरामध्ये जरी आपल्याला 2 शिड्या चढायचं असेल तर कोणाचा तरी सहारा घ्यावा लागतो. ही अवस्था मनोजदादा जरांगे पाटलाची जी झाली आहे ती आपल्यासाठी झाली आहे आणि म्हणून आपण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहण्याची आज गरज आहे. आपण म्हणता की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांनी हाक दिली तर आम्ही प्रत्येक वेळेस येतो, जातो आणि हजर राहतो. मित्रांनो, हे पण 100% खरं आहे, तुम्ही राहतात. परंतु गेल्या वेळेस आपण मुंबईला गेलोत आणि मुंबईला गेल्याच्या नंतर आपल्याला सरकारने फसवण्याचं काम केलं आणि फसवण्याचं काम केल्याच्या नंतर आपण तिथून मुंबईहून आलोत. काही भांडगुळांनी असं सांगितलं की जरांगे पाटील मुंबईला जायला पाहिजे होतं, वापस यायला नव्हतं पाहिजे. परंतु त्याच्यामागं पण गनिमी कावा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा शिकवला, सांगितला आणि तो आपण अनुभवतो, त्यातूनच जरांगे पाटील यांनी पण शिक्षण त्यांचं घेतलं आहे. म्हणून त्यांनी जे काही ते शब्द टाकायचे होते ते शब्द त्यांनी बरोबर त्या GRमध्ये टाकले आहेत आणि आत्ता जी आपल्याला मुंबईला जायचं आहे ती अंमलबजावणी करण्यासाठी जायचं आहे, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी. मित्रांनो, ज्या 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दऱ्याखोऱ्यात गावखेड्यात जे मराठा समाज एकत्र काम करण्याचं केलं, तेच काम आज 350 वर्षानंतर जो कोणी जर करत असेल तर ते जरांगे पाटील करत आहेत. मित्रांनो, मराठा समाज म्हणलं तर एवढा सोपा नाही आणि सोपा नसून या समाजाला 2025-24 साली एकत्र करण्याचं काम या पठ्ठ्याने केलं आहे. म्हणून त्यांना आपण सलामी दिली पाहिजे, सलाम केला पाहिजे. आज आपण बघतो कुठल्याही कार्यालयामध्ये गेलं तर जे जुने आपले समाजाचे काही खोडं आहेत, खोडं म्हणतो आपण, ते आपल्या पोरांना, आपल्या माणसांना काही मदत करत नाहीत. परंतु आजकालचे जे युवक लागलेले आहेत ते पोरं 100% आपल्याला मदत करतात. तुम्ही आणखीन अनुभवा, प्रत्येक ठिकाणी जर गेलं, जर आपले पोरं जर कुठं असतील मराठा समाजाचे तर ते आपल्याला 100% मदत करतात. फक्त आपलं काम आहे, आपलं काम आपण एखाद्या ऑफिसमध्ये गेलं तर करून घेण्याची आपली पद्धत पाहिजे, भिलं नाही पाहिजे. महिलांनी बी गेलं पाहिजे, पुरुषांनी गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी गेलं पाहिजे, परंतु भिलं नाही पाहिजे. आजकालचे जे पोरं लागलेले आहेत नोकरीला ते 100% आपल्याला मदत करतात आणि त्याची ती
जरांगे पाटलाचे उपकार मानतात आणि जरांगे पाटलामुळंच ते लागलेले आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हजारोच्या संख्येने पोरं, युवक, मुली आपल्या लागणार आहेत. एक किस्सा मी सांगतो. आम्ही गेल्या महिन्यामध्ये पाटलापाशी होतो आणि तिथं एक माजी आमदार आलेले होते. माजी आमदार त्यांच्या मुलाला ते 10 लाख रुपये खर्चून MBBSला तो मुलगा लावला होता, परंतु 10 लाख त्याच्या कामाला आले नाहीत. कारण पैसे कितीही खर्चून असे पैशावले लोक शिक्षण देऊ शकतात, परंतु टक्का जर एखादा कमी पडला तर तो लागला नाही. आणि म्हणून त्याचं पण दुःख असं होतं की पाटील, माझ्या मुलाला 2% कमी पडले, माझा पैसा कामाला आला नाही. परंतु मी जर 6 महिन्यापूर्वी कुणबी सर्टिफिकेट जर काढलं असतं तर माझा मुलगा 100% लागला असता. हे दुःख पण मनोजदादा जरांगे पाटील यांच्यापाशी त्या आमदारांनी म्हणून दाखवलं. म्हणून मित्रांनो, सर्टिफिकेट, कुणबी सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं आहे. पिढ्या येतील, पिढ्या जातील, आपल्याकडं शेत असल, घर नसल, काही नसल, परंतु चंद्र तारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत जरांगे पाटलांनी जे आपल्याला कुणबी सर्टिफिकेट दिलेलं आहे ते सर्टिफिकेट हजारो साल चालणार आहे. आपले पोरं, आपले पुरी, आपल्या मुलं, आपले बहिणी ह्या आपल्याला नोकरीवर बघायच्या आहेत, इंजिनियर म्हणून बघायच्या आहेत, डॉक्टर म्हणून बघायचे आहेत. आणि त्यासाठी जे काही चाललं आहे ते मनोजदादा जरांगे पाटील यांना आपण ताकद दिली पाहिजे. असा समाजसेवक, असा नेता आपल्या समाजामध्ये भविष्यात कधीही जन्मन का नाही ही गॅरंटी नाही, परंतु आत्ता कलियुगामध्ये असा नेता आपल्यामध्ये जन्माला आहे आणि ते आपल्या जीवाचं रान करत आहे. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी अहोरात्र झटत आहे. म्हणून त्यांना आपण ताकद दिली पाहिजे. आपण एकजूट झालो पाहिजेत आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करून मुंबई जाम करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, तरच धडकी बसन आणि प्रशासन जागेवर येईल आणि आपल्याला जी काही सध्या अंमलबजावणी करायची आहे ती अंमलबजावणी सरकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण गेल्या 8 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी गोव्यामध्ये जाऊन एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य असं होतं, पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला की आता मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईला येणार आहेत, आपलं काय आहे, तर त्यांनी सांगितलं, सोप्या आणि सरळच बोलून गेला तो, की पोलीस बघताल ना. अरे मूर्खा, पोलीस काय बघणार, आमचे हे मराठे आहेत, मराठे. कारण मराठे वारुळातून जशा मुंग्या निघतात तसे मुंबईकडे कुणीकडून जाऊन मुंबई जाम करतील हे आपल्यालाही कळणार नाही. कारण मुंबईमध्ये पण आमचे 25% मराठा बांधव आहेत आणि ते आपल्याला मदत करायला तयार आहेत आणि तिथं रस्त्यावर उतरत आहेत. कारण खाण्यापिण्याचं काम, आपल्याला पाणी, राहण्याची सोय, खाण्याची सोय जर कोणी करत असेल तर मुंबईचे मराठे करत आहेत, ते आपले बांधव आहेत. म्हणून मित्रांनो, ते जर एवढं करत असतील तर आपण त्यांच्यापुढं होऊन गेलं पाहिजे. आणि येणाऱ्या 29 तारखेला मुंबई जाम करण्यासाठी आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हातबळकट करण्यासाठी आपल्याला सर्वांना यायचं आहे. मीही येत आहे, आपणही यावा. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या मोबाईलमध्ये आपण काय करतो, आपल्याकडं सगळ्या सोयीसुविधा आहेत, परंतु कुणीही मोबाईलचा वापर करत नाही. प्रत्येकाने जर एक स्टेटस ठेवलं, एक जर आपण पोस्ट केली तर समोरचे जे अधिकारी असतील, भांडवलशाही असेल किंवा मंत्रिमंडळ असेल, यांच्यावर दबाव पडतो आणि त्यांना ते निर्णय घेतल्याशिवाय भाग पाडतो आपण. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपले स्टेटस ठेवा, आपण एक पोस्ट करा, प्रत्येक दिवशी एक पोस्ट करा. आता राहिले 4-5 दिवस राहिले, ते लाजू नका. आणि दुसरी गोष्ट अशी, मुंबईला जाताना मुंबईमध्ये पाटलाला दागाफटका होणार नाही, पण झालाच तर आपल्या वाघिणी म्हणजे मराठा समाजाच्या आपल्या ज्या बहिणी येतात, ज्या काही माता येतात, जे काय आपल्या मुली येतात, त्यांनी रस्त्यावर यायचं. आपण तिकडं लढायचं, इकडं यांनी लढायचं. कारण जर सगळं जाम केलं तर काय नाही. तरी मित्रांनो, सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण स्टेटस ठेवा, पाटलाचे हात बळकट करा आणि येणाऱ्या 29 तारखेला आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहा. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.